तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडकी भाऊ चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे साऊंड स्वप्नील. आणि साऊंड रिलेटेड असतो कंटेंट आपल्या चॅनलवरती येतच असतो. एक हटके असा कंटेंट असणारा हा आपलं चॅनल म्हणजेच साऊंड स्वप्नील. तर आजचा एक मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जसं की आज आपण आलेलो आहे लोहागामध्ये. असं जे वडगाव शिंदे आहे, वडगाव शिंदे एक जे गाव आहे, इथं आपले जे साहिलदार आहेत, तर त्यांचं जे गाव आहे त्याचबरोबर DJ ऋषी पण आपल्यासोबत आहे. तर या आपण इकडे का आलो आहे तर थंबनेलवर तसं मी मेन्शन केलं होतं, त्यावर तुम्हाला आयडिया आली असेल की नक्की हा आजचा व्हिडिओ की कसा असणार आहे. तर मित्रांनो, जय गणेश 76चे असणारे एक नवीन सिरीज एक लॉन्च केलेली आहे. तर ते कॅबिनेट नेक्सा कॅबिनेट करून हे बनवलेलं असं सेटअप आहे. तर त्यासाठी मी आज नक्की स्ट्रक्चर कसं असणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे, त्याचं डिझाईन काय आहे, एकदम असं युनिक असं स्ट्रक्चर आहे आणि इतर मार्केटमध्ये असणारे सेटअपपेक्षा एकदम असं ब्रँड न्यू असं स्ट्रक्चर असणार आहे. तर नक्की ती सेटअप कसं आहे किंवा बेसिक असे डिटेलिंग जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलमध्ये नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा, व्हिडिओ नक्कीच लाईक करा. चला तर व्हिडिओ आपण स्टार्ट करू. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण समोर दिसतात साहिल शेख आणि त्यांच्यासोबतच आहेत की DJ ऋषी. ते तुम्हाला माहीत असेल. तर मित्रांनो, तुम्ही आता जे स्टुडिओ बघताय ते DJ ऋषी आहेत. तर हे त्यांचं स्टुडिओ आहे. तर हे असं पाठीमागे जे तुम्ही बॅकग्राऊंड बघताय एकदम मस्त असं स्टुडिओ बनवलं आहे आणि इथंच आपण त्यांच्या असणाऱ्या स्टुडिओमध्ये आपण व्हिडिओ शूटिंग करतोय. तर मस्त असं स्टुडिओचा असणारा जो फील आहे तो आला असेल की म्हणजे या व्हिडिओमध्ये डेफिनेटली. तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करू. आता मला वाटतं DJ ऋषी आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आले, तर त्यांचं खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलमध्ये आल्याबद्दल. आपण व्हिडिओला सुरुवात करू कसं की म्हणजे जय गणेश 76 असणारे जे एक नवीन सिरीज नेक्सा कॅबिनेट करून एक लॉन्च केले किंवा आता ते अपडेटेड व्हर्जन नवीन येणार आहे. तर त्याचं असे आपल्याला असणारा हा रिलेटेड हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला सगळ्यात आधी सांगायचं म्हटलं तर जय गणेश 76 असणारी जी सिरीज आहे तर ती आधी असणारे जे साहिल शेठ यांचे मामा म्हणजेच मारुती काळभोर आणि त्याचबरोबर गणेश काळभोर होते. तर त्यांचा असणारा हा जय गणेश 76 सिरीज होता. तर त्यासोबतच जो साहिल शेठ पण त्यांच्यासोबतच होते. तर त्या सेटअपमध्ये जे काम करत करत साहिल शेठना म्हणजे त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांना असं का सेटअप करू वाटलं किंवा काय याचं रिझन काय होतं. आता पहिली गोष्ट तर कसा विषय होता की आधी मी जेव्हापासून बारीक होतो, साधारणतः कळत पण नव्हतं तेव्हापासून साऊंडवर जायचो मी. जशा ऑर्डर असायच्या तशा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्यानंतर काय झालं, हळूहळू माझं मामाच्याकडे राहण्याचं कारण हे झालं की कॉलेजमुळे मी ॲडमिशन माझं तिकडे झालं JSPMला खांडेवाडीच्या तिकडे. तर त्याच्यामुळे मी 3 वर्ष मामाकडे राहिलो होतो पहिल्यापासून. 3 वर्ष राहिल्यानंतर मग त्यातलं मी तिथं राहून भरपूर म्हणजे जे काय आहेत ते मी त्या साऊंडच्या भरपूर गोष्टींमध्ये ध्यान द्यायला लागलो. त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागलो स्वतः. भरपूर गोष्टी वायरिंग असून किंवा काय त्या सगळ्या गोष्टी मी शिकायला लागलो. तिथलं म्हणजे भरपूर खूप सारं असं नॉलेज आलं होतं. आणि मग ॲट द एंड मग मी असंच आता कॉलेज संपलं होतं आणि कॉलेज संपल्यानंतर माझ्या डोक्यात होतं की बाबा काय ना काय आपलं करायचं. 3rd इयर माझं पास आउट झालं होतं. अच्छा. तर आता 3rd इयर झाल्यानंतर मग आता घरच्यांसोबत बोलून मग ठरवलं की असं असं करायचं चाललंय. घरचे पण काय नाही, पप्पांनी पण मेन म्हणजे एवढ्या आत्ता एज माझं 19 आहे. ह्या वयात घरचे एवढं पेमेंट ह्या वयात कोणाला देत नाही सहजासहजी विश्वास ठेवून. पप्पांनी माझ्या ऋषीला तुम्ही विसरा एनी टाईम, ऋषी भावच लागतो तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही एनी टाईम त्याला जरी तुम्ही विचारलं तर पप्पांनी पुढचा मागचा न विचार करता जेवढं काय पेमेंट मी मागितलं, अमाऊंट बारीक पण नाही, जय गणेशचा सेटअप आहे म्हणलं तर अमाऊंट खूप मोठी ती सहजासहजी कोण चांगला माणूस पण नाही लागत तेवढी. म्हणजे काय होतं, ह्या क्षेत्रामध्ये घरच्यांचा सपोर्ट मेन असतो. जो घरच्यांनी ज्या सपोर्ट केला हा सगळ्यात अतिउत्तम झाला. तेच घरच्यांचा सपोर्ट आयुष्यात खूप महत्वाचा असतो. तेच त्याच्यामुळे तसं काहीतरी होत असतं. घरच्यांना मी पप्पांना असं बोललो की पप्पा असं असं करायचं. माझं चाललंय डोक्यानंतर. आता 3rd इयर तर झालेलं आहे माझं पूर्ण. आता काय करू, आता डिग्री पप्पा म्हणले पहिले डिग्री कर मगच ते कर. पप्पांना ठीक आहे म्हणलं, मी डिग्रीला ॲडमिशन घेतो. पप्पा म्हणले की डिग्रीला जर ॲडमिशन घेणार असेल तू तरच मी तुला हे करून देईन, नाहीतर ते नाही करायचं. तर मग त्यानंतर काय झालं, पप्पांसोबत बोलता 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 मी एकदा मग आधीच आमचं असं खूप वेळा चाललं होतं की करायचं करायचं करायचं. मग अचानकपणे मग एक दिवस असंच डिसिजन घेतलं हे करायचंच म्हटलं. पप्पा म्हणले ठीक आहे, तुला किती पैसे लागतात सांग वगैरे काय ते सांगितलं. एवढा एवढा अमाऊंट जाईल. तर ठीक आहे म्हणले, तुला लागतं तेवढं देतो मी, तसं काही विषय नाही, तू कर तुला करायचं तर.
पप्पांनी म्हणजे मेन सपोर्ट जर बघितला गेला तर ह्याच्यात पप्पांचा खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या मागं या सगळ्या गोष्टींपासून. आणि मेन म्हणजे मामांचा पण एक सपोर्ट, म्हणजे कसं जे मला कळत नव्हतं आधी ते मी तिकडे गेल्यापासून मला समजायला लागलं. साऊंड लाईनमध्ये त्यांचा पण सपोर्ट आहे, नाही असं नाही ह्याच्या मागं. पण आता पहिली गोष्ट मी मामांना बोलायच्या आधीच बोललो होतं की मला जे गणेशचं ते कसं होतं परत वेगळं होतं, घरातल्या घरात परत पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होतील म्हणून म्हटलं होतं की मी माझं काय करतो, माझं नाव मी जे गणेश नाही देत, माझं वेगळं नावाने सुरू करतो सगळं जे काय असेल ते, म्हणजे माझं ते स्वतःचं होऊन जाईल. तर मग मामा बोलले की कशाला वेगळं करतो, मी तर पुढे जाऊन थोड्या काही दिवसानंतर माझ्या हे जे आहे तूच बघणार आहे असं तसं. तर मग म्हणले तू वेगळं कशाला करतो, जे काय आहे तू माझ्यातच बघून कर सगळं. तर मग ठीक आहे म्हटलं. मग जे गणेशचं नाव पण मिळालं रोशीला माहिती, नाव पण आम्ही पहिलं वेगळं ठरवत होतं सगळं मग ते कॅन्सल करून परत आहे ते जे गणेश 76 आहे मी ते केलं. तर मग आता त्यानंतर काय झालं की मग गणेश मामांसोबत बोलणं वगैरे झालं माझं. तर मग ते बोलले की कॅबिनेट वगैरे कसं काय. तर मी पहिलं एक वेगळं कॅबिनेट मी सजेस्ट केलं तर माझ्या डोक्यात होतं ते, आपण व्हिडिओमध्ये नाव नाही घेतलं, माझ्या डोक्यात ते कॅबिनेट होतं की ते करायचं म्हणून. नंतर मग काय होतं, कारण की कोल्हापूरला जाणं हे शक्य नाही एवढ्या लांबून, खूप आम्हाला साधारणतः काय काम असलं मग जाऊन यायचं म्हणलं तरी 24 तास लागतात पूर्ण एक दिवस. 6 तास ड्रायव्हिंग, 6 तास जायला 6 तास यायला, आणि तिथं बाकीचा जो वेळ लागेल तो वेगळा. नेक्स्ट आपण असा क्विज असा घेऊया की साई किंवा हाच कॅबिनेट का आला की आपण या कॅबिनेट करून आपण असाच आपला मनात असणार तो सेटअप आहे तो आपण बनवावा. आरे म्हणून त्यांना नेक्सामध्ये का त्यांना जावं वाटलं, किंवा याची म्हणजे नक्की त्यांना अशी काय गोष्ट वाटली की आपण नेक्साचा असं सेटअप करावा, की नक्कीच याबद्दल काय सांगतो. तर पहिली गोष्ट म्हणजे कसं होतं, तर आपण पेटेकोडे रोडला काम होतं गणपतीच्या आगमनाच्या दिवशी. तर त्या दिवशी काय झालं की जो सेटअप आहे आपला जुना, तर तो सेटअप जसा आपल्याला आउटपुट पाहिजे तसा त्याचा आउटपुट आला नाही तिथं कॉम्पिटिशनला. तर मग काय केलं, कॉम्पिटिशनचं साऊंड वाजला नाही असं नाही, आपली पार्टी पण खूप खुश आहे तिथली, साऊंड वाजला नाही असं नाही, पण जसा आउटपुट पाहिजे तसा भेटला नाही. मग आणि त्यात काय झालं की टॉपमध्ये जे थोडेसे चेंजेस झाले, फ्लेअर चुकले होते, तर त्यामुळे कॅन्सलेशन व्हायचं टॉपमध्ये. तर मग ती गोष्ट चेंज कशी करायची, गणपतीच्या ऐन दिवशी, गणपतीचा पहिला दिवस आहे, एवढ्या लवकर कोण देणार करून, सगळ्यांना गाडीचं लोड आहे. तर आपण आरे कंपनीला आपण हे केलं की बाबा आम्हाला 7-8 टॉप पाहिजे म्हणून. तर ते काय झालं, त्यांच्याकडे पण खूप लोड होता, त्यामुळे त्यांच्याकडून काही शक्य झालं नाही. ती गोष्ट त्यांनी जेवढं होतं ट्राय केलं आपल्याला द्यायचं, त्यांच्याकडून झालं नाही. मग आता करायचं कोणाला, कारण काय होतं त्यांना पण जास्त लोड असतो ऐनवेळेस, त्याच्यामुळे ते शक्य झालं. कस्टमरचे पण सेटअप त्यांना पण बनवायचे, बाकीच्यांचं ते ऐनवेळी मग झालं नाही. मग काय केलं, मग कोणाला करायचं, रात्री 11:30 वाजले ते ऑर्डरवरून, काय 11:30-12 वाजले. अनिलला कॉल केला मामांनी की कसं करायचं. मग मामांना म्हणलं ठीक आहे, जर देत असतील ते बनवून तर आपण घेऊ अनिलला बनवून ना. ओके. आता फक्त काय आहे की साऊंड कसं पण करून आपल्याला सक्सेस करायचं आहे गणपतीमध्ये, हे टार्गेट होतं. तर मग आम्ही सकाळी अनिलला सांगितलं की दादा असं आम्ही येतोय. मामांनी सांगितलं त्यांना, त्याच्यासोबत बोलणं झालं की आम्ही येतोय सकाळी, हे करा. मुलांना वगैरे सांगितलं, सकाळी गाडी वगैरे अख्खी पॅक वगैरे केली, सगळं मटेरियल घेऊन गाडी निघली सकाळी लवकर. आम्ही साधारणतः 9 वाजता निघलो घरातून आणि 10:30 वाजता आम्ही नारायणपूरमध्ये होतो. 10:30 वाजता मामांनी कॉल केला, आम्ही आलोय बरं का, निघलोय, टॉपचं काम करायला सुरुवात केली का. मामांना काय वाटलं की रात्री टॉप झाले असत्या, म्हणजे थोडेफार फक्त टोकून, पण ते झाले नव्हते. आनंद दादा म्हणले की तुम्ही खरंच येत आहे का, खरंच तुम्हाला हे करायचंय का. त्यांना खरं वाटत नव्हतं की आम्ही येतोय म्हणून. अच्छा, आम्ही निघालो तर आहे करून, पण त्यांना असं वाटत नव्हतं की आम्ही त्यांच्याकडे येतोय. नक्कीच खरंच तुम्ही निघालो. मामा बोलले की मला 8 टॉप पाहिजे म्हणून. ते बोलले की 8 तर मी नाही देऊ शकत, मी 3 तरी तुमच्यासाठी ट्राय करतो, कारण फ्लेअर जे निघतो ना टॉपचा तो खूप अवघड असतं, त्याला टाइम लागतो निघणं. तर म्हणले ठीक आहे, मी 3 तरी टॉप ॲडजस्ट करतो. दादाने टॉप घेतले बनवायला, तिथं नारायणपूरमध्ये होतं त्यावेळेस. आम्ही संध्याकाळी पोहोचलो, साधारणतः एक 5 ते 6च्या दरम्यान पोहोचलो असून कोल्हापूरच्या दादांच्या घरापासून. दादांचं घर कोल्हापूरमध्ये पण भरपूर पुढे आहे. तिथं पोहोचलो, त्याच्यानंतर सगळं झालं. तोपर्यंत आपण जुना जो सेटअप होता, प्रवीण त्याला आम्हाला हे करून दिला, सेटअप करून दिला, प्रेसेट वगैरे सगळ्या गोष्टी केल्या तिथं. त्याच्यानंतर मग रात्री 12पर्यंत आणि दादांनी आम्हाला ते 3 टॉप रेडी करून दिले, कसल्या परिस्थिती थोडे चोखी झाली ते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळं केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी सेटअप प्रेसेट केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी घेऊन पुण्याला आलो. ओके.
तर हे जे काम असतं हे अशक्य काम होतं पहिली गोष्ट. हे दादाने जे दिलं टायमावरती ते खूप म्हणजे खूप म्हणजे जे अशक्य काम होते हे दादांनी शक्य करून दाखवलं. अच्छा. मेन गोष्ट ती. त्याच्यामुळे एक माणसाचं असतं की शेवटी धंदा आहे, धंदा कोणत्या पद्धतीने टिकवायला पाहिजे. जे अशक्य गोष्ट दादांनी जर एवढ्या कमी वेळात जर शक्य करून दाखवली तर आपण मानलं पाहिजे त्या माणसाला. मेन गोष्ट ही खूप कमी वेळामध्ये दिलं त्याच्यामुळे. आणि आपल्याला त्यावेळेस गरज होती कारण की जय गणेशचं आता कंडिशन अशी मार्केटला नाव भरपूर मोठे. एक चुकी जरी पडली तरी ते नाव जेवढं नाव वर येतं तेवढं एका चुकीमुळे खाली पण जाऊ शकतं. आज तुमचा सेटअप किती पण मोठा असला तरी तुमचा क्रॉसवर करप्ट जर झाला तर ऐन टायमाला जर तुमचा क्रॉसवरच डिलीट झाला का तुम्ही ऐन टायमाला करणार काय तो मोठा विषय. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती कारण की छोटी जी चूक असेल ते एवढं मोठ्या नावाला इम्पॅक्ट पडू शकते. बरोबर. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अशी एकदम अॅक्युरेट आणि मन डोकं शांत ठेवूनच करावं लागतं. ही गोष्ट होऊन द्या. आपण कॅबिनेट चेंज केल्यानंतर नेक्साचा जो आउटपुट होता एवढा खतरनाक होता की कधी वाटलं पण नव्हतं की बाबा एक तर आम्ही तळ्यात माळ्यात सक्सेस होईल नाही होईल आपण करतोय नेक्साचं. पण तिथं गेल्यानंतर जो दुसऱ्या दिवशी टॉप वाजला एवढा खतरनाक 100% म्हणले हा टॉप 100% मार्केटला चालणार. आणि 1 ऑक्टोबरला काहीतरी जुलूस होता माझ्या हिशोबाने 1 ऑक्टोबरला. हो बरोबर. 1 ऑक्टोबर का कधीतरी 1 तारखेलाच होता थोड्याच्यात बहुतेक 1 ऑक्टोबरच असू शकते. तर त्यावेळेस आपण नानापेठमध्ये सेटअप लागला होता. सेटअप एवढा खतरनाक वाजत होता ना जो सेटअप येईल कॉम्पिटिशनला वन साईड त्याला करायचा शांत. कोणता पण सेटअप आला तरी वन साईडच्या सेटअपला हे करायचा. तर मग त्यावेळेस मग ठरलं पण नेक्स्ट. आणि आता नवीन जी आपली सिरीज जे सुपरलाईन तर ह्या सिरीजमध्ये असा विषय आहे की खूप गोष्टी चेंजेस आहेत. आता स्वतः ह्याच्या आधी जे गणेशच्या ज्या काही डिझाईन होत्या ती मामासाठी मी खूप डिझाईन केल्या की बाबा मामाचाच होता आधी येतो आता माझं स्वतःच आहे. तर ही जे काही डिझाईन असतात त्या मी अख्ख्या जेवढ्या युनिक काढता येईल मार्केटला जेवढं युनिक दाखवता येईल त्या पद्धतीने मी युनिक केलेल्या आहेत. परत साऊंडच्या गाडीपासून तर परत आतल्या टॉपपर्यंत खूप वेळ गेलेला आहे. फक्त दादा फक्त मला बोलले आतलं काय करायचे तू माझ्यावर सोड, बाहेरचं जे काय करायचं तुझ्या पद्धतीने मला फक्त सांग मी तुला करून देतो जे काय असेल ते कसले. आणि आत्ताची मार्केटला जे डिझाईन असेल ते आतापर्यंत कुणाचीच नसेल. म्हणजे नक्की मित्रांनो कसं आहे आता तुम्हाला सेटअप दाखवण्यासाठी तो नाही कारण की आता व्हिडिओमध्ये तो येणारच नाही कारण की ओपनिंग असणार आहे खूप मस्त. त्यावेळी तो सेटअप नक्की काय आहे काय चीज असणार आहे स्ट्रक्चर आणि एकदम असं मस्त ते डिझाईन असणार की त्यावेळी समजेल. तर त्यामुळे ती जी असणारी कुतूहल आहे म्हणजे जे तुम्हाला एक क्युरिओसिटी म्हणतात किंवा जे कुतूहल मनामध्ये राहिले असेल ते नक्की तुम्हाला वाटत असेल. तर त्यावेळी ज्यावेळी ओपनिंग असेल त्यावेळी तो सेटअप तुम्हाला समजेल नक्की काय होता. तर त्याचंच आपण आता सध्या अजून ते डिस्कशन्स करतोय. तर नक्की एक वेळ तो सेटअप आपल्या व्हिडिओमध्ये पण येईल. तर त्यावेळी पण तुम्ही नक्की डेफिनेटली बघा. आणि इन्स्टावरती ज्यावेळी ओपनिंग होईल त्यावेळी नक्की ते तो सेटअप नक्की काय तो बघा. मित्रांनो जी सुपरलाईन जे आपण सेटअप काढलेला आहे त्याचे वैशिष्ट्य असे की जो सेटअप आपण काढणार आहे त्याला मशीन देखील आपण वेगळी वापरलेली. आतला जो पडला आहे प्रेशर मिड आहे तो पण आपण वेगळा वापरलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जे आपण फ्लेअर जे असतात आपले सगळे फ्लेअरिंग पासून तर सगळं A to Z सगळं आपण वेगळे केलेलं आहे. नेक्सा कॅबिनेट मधले जणांना असं वाटतं की नेक्सा कॅबिनेटमध्ये जर हे आहेत म्हणजे नेक्साचे सगळे सेटअप सेम असते. पण आपण आपल्या पद्धतीने आपल्या रिक्वायरमेंटनुसार अनिलला जाणून ते करून घेतलेले खूप गोष्टी चेंजेस जे आपल्याला वाटतात. आता एवढे 14 वर्ष आपण त्या क्षेत्रात आहे दादा पण त्याच्यात आहे. दोघांच्या हिशोबाने काही गोष्टी त्यांच्या काही गोष्टी आपल्या ह्या दोघांच्या कंबाईन करून हे जे सुपरलाईन जे आहे हे आपण काढलेली भरपूर चेंजेस. मशीन पण अशी युनिक आहे खतरनाक मशीन आहे. खूप गोष्टी अशा आता तुम्ही बोलू शकता. तो आपला हँडल आहे माझं हँडल आजपर्यंत असं तर तुम्ही कोणाचं पाहिलंच नसेल. आणि जय गणेश यात्रा म्हणले की सगळ्या लोकांना एक आवड असते. आवड म्हणजे एक आतुरता असते हे आणतात काय नवीन वेगळं. सगळ्या लोकांना आतुरता असते जय गणेश यात्रा हे नवीन घेऊन काय येते. आणि हे तुम्हाला कळंच ओपनिंग झाल्यावरती नवीन काय आता ह्या वेळेस खूप गोष्टी नवीन आहेत. ते कसं होतं आता सांगण्यात मज्जा नाहीये. त्यावेळी ओपनिंगला आता लोगोच्या इथंच असणार आहे आपलं. तर त्यावेळेस तुम्ही नक्की सर्वांनी या. इंस्टा अपडेट मी टाकत असते इंस्टाला. त्यावेळेस तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही या सगळंजण पाहता येऊन की कसं काय गोष्टी युनिक आहे. नक्की मित्रांनो इंस्टावरती आज अपडेट येईल ना ओपनिंगचं त्यावेळी नक्की तुम्ही प्रेझेंट राहा हजर राहा. त्यावेळी समजेल नक्की सेटअप कसा आहे काय आहे त्यावेळी त्याचा जो आउटपुट कसं असणार आहे त्यावेळी तुम्हाला समजेल नक्की काय असणार आहे ती चीज.
तर हे अपडेट तुम्हाला इंस्टावरती समजेल. डेटची म्हणजे कसं झालं, आता खूप जणांना मी 1 तारीख डेट सांगितली, 7 तारीख सांगितली, 14 तारीख सांगितली. डेट भरपूर चेंज होते गेल्या ओपनिंगचा. खूप जणांचे यायला लागले की दादा ओपनिंग पहिली लवकर करा. लय जण वेटिंगला आहेत, भरपूर पार्ट्या आहेत लांब लांबच्या, त्या वेटिंगसाठी थांबलेल्या आहेत. आपली काय झाले नेमकं डिझाईनच अशी युनिक असल्यामुळे ना त्याला थोडा वेळ लागला. त्या डिझाईनमुळे थोडासा वेळ गेला त्याच्यामुळे. जर साधी सोपी डिझाईन असते ना आतापर्यंत ओपनिंग होऊन सगळं काय झालं असतं, पण ही डिझाईनच अशी युनिक आहे की तिला बनवायला एवढा वेळ लागला. त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ गेला वेस्टेज. असं नाही की फक्त आतलीच, आपलं बाहेरची डिझाईन. तर नमस्कार मित्रांनो, आपण आपली जेएस सुपरलाईन जी सिरीज येते तर त्या सिरीजमध्ये खूप गोष्टी अशा वेगळ्या आहेत की साधारणतः बाहेरच्या लुकपासून तर आतल्या जेव्हा काही गोष्टी आहेत, साऊंडच्या डिझाईन वगैरे, जे काही फ्लेअर वगैरे असेल फ्लेअरिंगपासून, पर प्रेशर मेड असेल, त्याच्यानंतर मशीन असेल, त्यानंतर तुम्हाला सांगतो बेसचा स्पीकर असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. तर आपलं ओपनिंगचंच आत्ता येत्या रविवारी 21 तारखेला आपण ओपनिंगचं आपलं चाललेलं आहे सिरीजची ओपनिंग करायची. तर लय जण वेटिंगला आहेत, खूप जण चालले की दादा ओपनिंग लवकर करायला यायचं त्यांना पाहिला काय वेगळं काय नाही. लोक मेसेज करतात, खूप लोक मेसेज करतात की डिझाईन कशी आहे, फोटो पाठवा, हे करा. तर खूप काही वेगळं असणार आहे नवीन सिरीजमध्ये. ह्याच्या आधी ज्या सिरीज येऊन गेल्या ते तो लुक तुम्ही ह्याच्या आधी सिरीजचा पाहिला असाल, तो एवढा काय असा इम्पॅक्ट मोठा वाटत नव्हता. एक साधारणतः 20% 20-30% असा फक्त चेंजेस असायचा लुकमध्ये. ह्यावेळेस जेवढा मॅक्सिमम होता आहे माझ्या हिशोबाने एक साधारणतः 70-75% मध्ये आपण लुकमध्ये चेंजेस केलेले आहेत. मागचं तुम्ही बघू शकता, तो हँडल प्लेट, त्याला पण भरपूर गोष्टी चेंजेस अजून येणार आहेत. तो 50% झालेला आहे आता. अशा खूप गोष्टी आहेत नवीन येणार आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे जे सुपरलाईन, तर ह्याच्यामध्ये साधारणतः जे आपण हे केलेलं आहे ते एक ज्यावेळेस आपण म्हणतो ना की पब्लिकला काय झालेलं आहे, आता कॉम्पिटिशन नको, किरकिर नको आहे, तर ज्यावेळेस पब्लिक नासन त्यावेळेस तो सॉफ्ट साऊंड वाजणार, एकदम क्लीन अँड क्लिअर, जसं पाहिजे तसं क्लिअरिटीनुसार. फक्त पब्लिकने एन्जॉय केलं पाहिजे, एन्जॉयमेंट करून त्याच्यातून असता आलं पाहिजे अशा हिशोबाने. आणि कॉम्पिटिशनचा जो हा पार्ट आपण ठेवलेला आहे तो फक्त कधी ज्यावेळेस कॉम्पिटिशन येईल तेवढे 10-15 मिनिटं असतील त्याच वेळेस फक्त तो साऊंड कॉम्पिटिशन एकदम खुलून वाजणार. त्या वेळेस तो साऊंड एकदम पब्लिक नाचना अशा हिशोबाने साऊंड करणार. अशा प्रकारे आपण जे सुपरलाईन जे आहे तर आपण त्या प्रकारे ही काढली आहे. म्हणजे 2 आउटपुटमध्ये डिझाईन केलं थोडक्यात. म्हणजे त्याचा असणार जो फ्रिक्वेन्सीज असतील ते दोन वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केलेले आहेत. तुम्हाला जसं पाहिजे जर सॉफ्टमध्ये पाहावं असेल तर त्यामध्येही थोडं यामध्ये चेंजेस आहेत. आणि जेव्हा कॉम्पिटिशन टाईममध्ये तुम्हाला आवाज हवा असेल, आउटपुट पाहिजे असेल तर तसाही इथे यामध्ये मॅनेजमेंट किंवा अरेंजमेंट केलेली. काय आता सध्या काय ब्रँडचं खूप मोठं आहे की ब्रँड पाहिजे. ब्रँड का पाहिजे, कारण की सांगू त्याच्या मागचं रिझन काय, खूप सारे असं प्लाझ्माचं नाव घेतलं की शिवाय येतात लोक, किंवा हे बघतं काय रे तो असा साऊंड, तो तसा साऊंड, हा बघ हा ब्रँडला म्हणजे उचलून धरणं. एक माझ्या हिशोबाने सांगायचं म्हणणं झालं तर जी कॉस्टिंग जी प्लाझ्मा सिरीजला होती, तुम्ही टॉपचा कुठला पण साऊंड घ्या. आत्ता तुम्हाला सांगतो जे गणेशचा जरी आपण घेतला, 2 प्लाझ्मा 2 टॉप जरी आपण करायला घेतले, 2 प्लाझ्मा 2 टॉप बरं फक्त 2 टॉप, तर साधारणतः पूर्ण सेटअप जर पाहिजे असं जर आपण केला कॉम्पिटिशन लेवलचा तर एक 75-80 लाखापर्यंत सेटअप जातो. फक्त 2 टॉप आहे त्याच्यात. आणि काही सेटअप असे ब्रँडमधले की ते 1,20,00,000 1,30,00,000 बोलून जातात, नाही असं नाही, ते माग जातात. त्याच्यामध्ये एवढं त्या प्रकारे नाही आहे मटेरियल, जे प्रकारे पैसे घेतले जातात त्यात. हे जे आहे ते खूप लोकांचं काय झालेलं आहे की ब्रँडला उचलून धरणे लागणार. त्यासाठी सगळ्यांना बरोबर आहे लोकांना, कारण की विषय काय होतो, लोकांना त्रासच एवढा होतो ह्या गोष्टींचा, कॉम्पिटिशनचा, किरकिर कानाला. म्हणजे त्या साऊंड कशासाठी लावतात, तो नाच फील येण्यासाठी लावतात, तर तो फीलच राहिलेला नाही साऊंड लाईनमध्ये आजकाल. जो तो काय होतो ते ह्याच्या संग ईर्षीर, त्याच्या संग ईर्षीर, मला नाव करायचे मार्केटमध्ये, कमी वेळात नाव करायचे, त्याला काय ऑप्शन, ह्याला ठोकायचं त्याला ठोकायचा, संपला विषय, कॉम्पिटिशन करून नाव करायचं. पण तसा विषय नाही आहे. कॉम्पिटिशन हे जे आहे तर आपण कोणाला बाबा त्रास पण नको कानाला, आणि पब्लिक पण एन्जॉयमेंट झालं पाहिजे पब्लिकचं, त्या हिशोबाने आपण ही सिरीज काढलेली आहे. ज्यावेळेस पब्लिकला नाचायचे त्यावेळेस फक्त सॉफ्ट एकदम आवाज, आणि ज्यावेळेस कॉम्पिटिशन येईल, आणि कॉम्पिटिशनचं काय होतं की पूर्ण जर सॉफ्ट काढला आपण मग काय होतं, काही मंडळ असेल की त्यांचं नाव मोठं असतं, ते मंडळ काय बोलतं की बाबा सॉफ्ट नाचायला ठीक आहे पण आमचं कॉम्पिटिशनवरून नाव नको जायला आजूबाजूच्या मंडळात. तर त्यांच्यासाठी आपण खास आपण हे केलेलं आहे. ज्यावेळेस कॉम्पिटिशन असेल त्यावेळेस फक्त कॉम्पिटिशन येऊन साऊंड वाजणार, आणि वेळेस
मंडळाच्या पोरांना नाचण्यासाठी जॉईंटला जो आवाज लागतो त्या हिशोबाने हा व्हिडिओ येत आहे. मित्रांनो, तुम्ही आता जास्त काय असं व्हिडिओमध्ये सांगण्यात तुम्हाला कळणार पण नाही आहे. आत्ता येत्या 21 तारखेला मी जसं बोललो मागे की आपण ओपनिंग करणारे लोक हवे ते पुणे एअरपोर्ट शेजारी, तर तिथं तुम्ही या 21 तारखेला संडेच आहे, संडे ठेवून आपण ओपनिंग ठेवलेलं सगळ्यांना ऐकायला भेटेल. खूप आता शिवजयंतीच्या बरोबर पार्टी वगैरे येणार आहेत, तर तुम्ही फक्त एक ऐकायला या. म्हणजे जास्त काही तर बोलण्यापेक्षा तुम्हाला ते समोरासमोर सगळं ऐकल्यानंतर कळण काही गोष्टी. ऐकल्यानंतर डायरेक्ट क्लिअर होऊन जातात. लुक असो, तुमच्या क्लिअरिटीचा हे असो, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन लेवल असो, सगळ्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला सगळ्या तिथे क्लिअर होऊन जाईल. जे सुपर लाईन 100% हा जो टॉप आहे तो मार्केटमध्ये चालणारच. चालणारच. कारण त्याच्यामध्ये लुक डिफरन्स आहे, आवाजाचं पण भरपूर काही डिफरन्स आहे. सर्व काही गोष्टी नाही का तुम्हाला ज्या बघायच्या लोकांचं जे अट्रॅक्शन असते त्या गोष्टी पूर्णपणे वेगळ्याच आहे. काही लोकांचं काय असतं, अरे बाबा जाऊ दे मरते, दिसायला कसं पण असं वाजला पाहिजे, पण ही अशी गोष्टी नाही. ही वाजणार पण आणि दिसायला पण अट्रॅक्शन असणार. म्हणजे तुम्ही लोक ज्यावेळेस जे ऐकणारे लोक आहे ती पुढे थांबणार, पण ज्यांना बघायचंच ना वेगळं काय युनिक, ती लोक साईडने थांबणार. तर साहेब आम्हाला फक्त आमच्या व्ह्युअर्सने एवढा एक प्रश्न उत्तर द्या की जे सुपर लाईनचं असणार हे जे युनिक डिझाईन आहे ते नक्की यामध्ये कोणाकोणाचा हात आहे किंवा कोणाकोणाच्या माइंडसेटवर हा जो सेटअप आहे तो असं बनवलेला आहे. नक्की डिझाईन जे असतात बाहेरच्या ते सगळं मीच बघतो. डिझाईनचं जे काही जरी गोष्टी असेल तशा, आणि त्याच्यानंतर आतल्या ज्या गोष्टी असतात तर प्रवीण दादा, अनिल दादा आणि गणेश शेठ तिघांकडे असतात त्या गोष्टी. म्हणजे डिझाईनचं वगैरे जे काय असतं लुक वगैरे आउटिंग सगळं माझ्याकडे असतं. तर ही खूप गोष्ट म्हणजे चौघांच्या माइंडनी बनलेलं एक म्हणजे अनिल दादा, प्रवीण दादा, गणेश शेठ आणि मी, चौघांच्या हिशोबाने हे बनलेली जे सुपर लाईन आहे. चौघांनी खूप याच्यात मेहनत घेतलेली. त्यांच्या पण डोक्याला खूप हेडेक झालेला आहे की खूप गोष्टी चुकल्या, त्यानंतर परत केल्या. पण एक गोष्ट आहे की प्रवीण दादांना एवढा हे केलं कधीच त्यांनी असा हे नाही सगळ्यात जास्त त्रास प्रवीण दादा सारखं फोन करून ते म्हणजे त्यांच्या तोंडात नाही हा शब्द नाही. मी काही जरी बोललं दादा हे असं झाले, हे असं करायचं आपल्याला, ठीक करू ना. म्हणजे कुठली गोष्ट इग्नोर केलीच नाही कुठली किंवा माहिती नाही. प्रत्येक कुठं नाही शब्दाला सांगितलं. समान देऊनच त्याने जे काय असेल त्यामध्ये ट्राय मागची टॉपची झाकण आहेत ना आपले प्लेट तिकड झाले ते चुकीचे माझ्याकडून आहे ना, त्यांना सांगण्यात मिसअंडरस्टँडिंग झालं दोघं. ओके. मिसअंडरस्टँडिंग मध्ये आहे ना त्या, तर ते त्यांचे सगळे जेवढे टॉपचे मागचे बॅक प्लेट होते अख्ख्या चुकल्या होत्या. दादाला म्हणलं दादा हे असं झालं, नॉर्मल चूक होती 10-15%. दादा काय म्हणले, आज एवढंच झालं ठीक आहे नवीन बसून टाकू आपण. कुठल्याच गोष्टीला त्यांनी माघार घेतलेली नाही. ओके. आणि एकदम मनावर पण असं नाही घेतलं की अरे यार आता set करू करण्यासाठी आपण जे करू, काही किती पण अवघड असू दे, हा. काही पण सांग, कसली युनिक डिझाईन असू दे आपण करू ती. नक्कीच नक्कीच. काही पण A to Z आतल्या गोष्टी असू दे, बाहेर तू फक्त मला सांग असं करायचंय, आपण ते करून घेऊ, काय विषय. दादा त्यांनी खूप, अनिल दादा, प्रवीण दादांनी आणि गणेश मामा असतात तिघांनी मेन म्हणजे माझ्या मागं पण त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे की बाबा ह्या गोष्टीसाठी ही जे सुपर लाईन जे आहे ते एकदम काहीतरी युनिक लुकमध्ये यावं. नेक्सामध्ये जेवढे पण सेटअप आहे, आता लोकांचं काय होतं, लोकांचं म्हणणं येतं की नेक्सा कॅबिनेटमध्ये भरपूर सेटअप आहेत. जय गणेशमध्ये असं काय आहे, खूप जणांचे होतं. जय गणेशमध्ये असं काय आहे, खूप गोष्टी चेंजेस आहेत ज्या ते 4 जवळ इतर सेटअप 2 दिवसात 3 दिवस 1 आठवडाभर त्यांच्याकडे रेडी होतात. त्या सेटअपला 2 महिने लागलेले आहेत आपल्या. 2 महिने का लागले ह्याच्या मागे पण खूप मोठं जे टॉप मी आधी मागे सांगितलं तुम्हाला, जे एका दिवसात रेडी करून दिली ह्याला 2 महिने टाइम गेलेला आहे. तर ह्याच्यात खूप गोष्टी युनिक आहेत, खूप गोष्टी काही वेगळ्या आहेत. पण आतल्या आवाजापासून मशीनपासून सगळ्या गोष्टी टेस्ट करून केल्या गेलेल्या. छोटी ना छोटी गोष्ट एकदम अशी बारकाईने पाहून गेलेली त्या गोष्टीमध्ये. जे झालं थोडक्यात झालं डिझाईन झालं, म्हणजे डिझाईन असो, स्ट्रक्चर असो, प्लस आम्हाला डिझाईन बनवायलाच 1 महिना गेलाय. अच्छा. डिझाईन आम्ही 1 महिन्या आधी डिझाईन बनवत होतो, आम्हाला डिझाईन पूर्ण करायलाच 1 महिना गेलाय. त्या डिझाईन मध्ये पण भरपूर लोकांचं आम्हाला एक हे पाठिंबा आहे. त्या डिझाईनसाठी पण आम्ही खूप मेहनत केली. एक छोटी ना छोटी गोष्ट इकडून इकडं भरपूर फिल्ड. मित्रांनो, नक्कीच ह्या सेटअपसाठी लागणारं जे काही डेडिकेशन आहे ते फक्त एकट्याचं नाही, ते जो चौघांचं असणार जे काम किंवा माइंडसेट याच्यावरतीच हा सेटअप बनवला आहे. म्हणजेच सायल दादा असो, त्याचबरोबर अनिल दादा, प्रवीण दादा आणि गणेश या चौघांचे असणारे जे माइंडसेट आहे त्याच्यावरती हा सेटअप पूर्ण कम्प्लीट केलेला आहे. तर नक्कीच हा नेक्स्ट, आणि त्याचबरोबर संपूर्ण हा सेटअप प्लस नेक्सा कॅबिनेटचे असणार हा सिरीज, हा संपूर्ण सेटअप म्हणजे जे सुपर लाईन हा मार्केटमध्ये येतोय. जे सुपर लाईनचा असणार हा जो व्हिडिओ नक्की स्ट्रक्चर काय आहे, कसं आहे, किंवा नक्की कशा पद्धतीने नेक्सा कॅबिनेट नाही म्हणजेच
जे म्हणतात ना अनिल पाटीलचा सेटअप किंवा अनिल पाटील यांचा सेटअप, तर अनिल दादा आणि प्रवीण दादा यांनी चांगल्या पद्धतीनं हा सेटअप असा बनवलेला आहे जो सुपर लाईन म्हणून मार्केटमध्ये येणार आहे. तर हा जो सेटअप आहे त्याच्यामध्ये खूप असं त्यांनी आणि साहिल दादांनी दोघांचं असं जे डेडिकेशन होतं किंवा साहिल दादांचे डिझाईन अनिल दादा आणि प्रवीण दादा यांचे असणारे जे इनर जी बॉडी म्हणजे जे टॉप आणि प्लाझ्मामध्ये असणारे जे इनर बॉडीचं असणारे जे डिझाईन, तर असं दोन्हीचं जे कंबाईन करून असा मस्त असा सेटअप बनवलेला आहे. एक मार्केटमध्ये एक वेगळंच असे फील देणार आहे आणि तोच असा सेटअप हा मार्केटमध्ये येतोय लवकरच. जसे की डेट जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे, त्यावेळेस तुम्ही जर नक्की प्रेझेंट असाल त्यावेळी या, त्यावेळी नक्की व्हिजिट करा. अनिल दादांच्या किंवा प्रवीण दादांच्या असण्याचं कॅबिनेट म्हणजे नेक्स्ट सिरीजला एकदा तू व्हिजिट कर आणि नक्की काय सेटअपबद्दल माहिती घ्यायची. तर आपण डेफिनेटली तो एक आपण व्हिडिओ एक वेगळा बनवायचाच आहे. कोल्हापूरला मी गेल्यानंतर नक्कीच तो असा व्हिडिओ बनवेन. तर नेक्स्ट कॅबिनेटचा असणार हा जे सुपरलाईनचा असणार हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल की नक्की चेंजेस काय आहेत, माहिती काय आहे. तर मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला आता एक लाईक द्या, कमेंट करा. नक्की काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा, त्यावरती मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. अशा प्रकारचे नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत ते मी आपल्या चॅनलवरती मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.